मी कुरंगी गावातील रहिवासी पंढरीनाथ उत्तम पाटील सरपंचपदी बोलतो। मागे रेती अडवण्यावरून आमच्या सरपंचाची गाडी पेटवली, नावनिशी गुन्हे दाखल केले, पण त्या गुन्ह्यावरती गुन्हेगार आमच्यासमोर सोडले गेले। या विषयावर कुठली एक न कारवाई झालेली आहे। बरं, आज कलेक्टर आज इथे या संदर्भात जी मीटिंग घेतली गेली, त्या मीटिंगमध्ये सरपंच लोकांना आम्ही स्वतःहून प्रोटेक्शन मागितलं होतं, परंतु आम्हाला कुठल्याही परिस्थितीवर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ किंवा पोलीस बंदोबस्त तुमच्यासाठी अहोरात्री आम्ही केव्हाही तुम्ही फोन करा, आम्ही हजर करू, अशा कुठल्याही गोष्टी आम्हाला सांगण्यात आलेल्या नाही। आम्हाला गाड्या तुम्ही अडवा, गाड्या अडवून आमच्या ताब्यात द्या, या मीटिंगमध्ये असं साहेबांनी आम्हाला असं सांगितलं। आणि मग पोलीस प्रशासन काय कारवाई करेल त्याच्यावर? आम्ही सांगितलं की दंडात्मक कारवाई केव्हा होईल। आम्ही सरपंचाजवळ कुठल्या हातात नसते ते 5-50 लोक जमा होऊन आमच्यावर हल्ले करतात। आम्ही स्वतः त्यांच्या या माफियांवरती गुन्हे नोंद आम्ही स्वतः केलेले आहे। मग त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही का अद्यापपर्यंत? शासनाने कारवाई झाली नाही, आमच्या समोरचे लोक सोडले गेलेले गणेश संतोष पाटील यांनी नाविन्याची गुन्हे दाखल केले। सरपंच कुरंगी का नाव? मनीषा, माझं नाव पंढरीनाथ उत्तम पाटील, मी सरपंचपदी, माझ्या पत्नीचं नाव आहे मंगलबाई पंढरीनाथ पाटील। नमस्कार, मी योगेश शांताराम ठाकरे, राहणार कुरंगी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आम्ही आता आमच्या सरपंचपतींनी चालूच थोड्या वेळा आधी तुम्हाला बाईट दिली। आता जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियोजन समितीची एक मीटिंग होती, त्यात आम्हाला सर्वांना ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक सर्वांना आमंत्रित केलं होतं। त्यात त्यांनी आमच्याकडून काय अपेक्षित आहे अशा गोष्टी त्यांनी आमच्याकडून ऐकून घेतल्या। परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता जी घटना चांदसर या ठिकाणी घडलेली आहे, म्हणजे ती महसूल डिपार्टमेंटवर लागलेली आहे, महसूल डिपार्टमेंटवरती बितलेली आहे, म्हणून आज माझ्या माहितीप्रमाणे ही मीटिंग या ठिकाणी ठेवलेली आहे। परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर आम्ही प्रत्येक गावातल्या सरपंचांनी वाढू थांबवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मी माझ्या गावात 3.5 वर्ष वाढू थांबवलेली आहे, परंतु मला त्या ठिकाणी अडचणी अशा आल्यात, मला जवळजवळ गावातनं कुठलाही सपोर्ट मिळाला नाही। प्रशासनाकडून जो सपोर्ट पाहिजे होता तो देखील मला त्या 3.5 वर्षात मिळालेला नाहीये। त्यानंतर तुम्हाला सांगतो, 3.5 वर्षानंतर आज रोजी माझ्या गावात रोज 200 ट्रॅक्टर सर्रासपणे चालत आहेत। मला रस्त्यात जीव मारण्याच्या धमक्या पण दिल्या गेलेल्या आहेत, परंतु प्रशासन इतकं ढिल्लं आहे की आम्ही पोलिसांकडे तक्रार करायला गेलो तर आम्हाला उलटं तिथं विचारलं जातं, मग तुम्ही का गेले, तुमच्याने असं झालं का? म्हणजे आम्ही आमची आपबीती सांगितल्यानंतर त्या आपबीतीचा कुठलाही फायदा होत नाही। आम्ही जर महसूल प्रशासनाला कुठलीही खबर दिली तर ती, समजा आम्ही एखाद्या तलाठी अधिकाऱ्यांना फोन केला की साहेब असं असं झालंय, तर आमच्या आधी जे वाळूचे ट्रॅक्टर नदीत उतरलेले असतात ते सर्व बाहेर पडून जातात। म्हणजे सांगायचं कोणाला, भरोसा ठेवायचा कोणावर आम्ही? आणि आता मला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की जो सरपंच गावात निवडतो त्याची जी, म्हणजे त्याने जे कर्तृत्व केलेलं असतं ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष असं त्याचं नाव गावात निघतं। बरोबर आहे एकदम। परंतु आम्ही जर वाढू थांबवण्याचा प्रयत्न करतोय तर आम्हाला तिथं कोणी सपोर्ट करत नाही। अधिकारी साहेबांनी सांगितलं की तुमच्या गावातल्या लोकांना तुम्ही जागृत करा, परंतु गावातही आम्हाला कोणी सपोर्ट करत नाही। आणि या उपर एक सांगतो तुम्हाला, ज्या गावात सरपंच एकदम चांगल्या प्रकारे विकास करत असेल, परंतु वाढू त्या विकासाला सर्व शून्य करून टाकते मित्रांनो। आणि ठीक आहे, आज बीडमध्ये जी आपल्या सरपंचांबद्दल घटना घडली, चांदसरला घडली, उद्या ती आमच्या गावातही घडू शकते, कुठेही घडू शकते। उद्या मी या जगात राहिलो नाही राहिलो, मला त्याचा कुठलाही गंभीरता नाही, परंतु एकच मी प्रशासनालाच या गोष्टींचा दोष देणार आहे। मी संपूर्ण प्रशासनाला दोष देणार नाही। आहेत असेही अधिकारी आहेत की ते आजही त्यांचा ऋतू आहे, त्यांना नावानुसार घाबरता हो। एक
एक XYZ असे कुठले तरी आप्पा आले किंवा कुठले तरी पोलीस अधिकारी आले, त्यांच्या नावाला आजही घाबरता, परंतु जे लाचखोर आहेत त्यांच्यामुळे संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि मी ही बाईट दिली, ठीक आहे, तुम्ही ती बाईट पाठवाल, तिला आपण ज्याला म्हणतो हे कराल, आता पुढे ती पाठवाल, परंतु मला माहिती आहे या कुठल्याही गोष्टींचा कुठलाही निष्कर्ष निघत नाही. काही चुकलं असेल तर माफ करा. जनतेला विनंती आहे, माझ्या गावातले असो कुठलेही असो, तुम्ही या गोष्टींचा विचार करा. आपल्या गावात उद्या पाण्याला, प्रत्येक गोष्टींना, आपल्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आता पत्रकार बांधवांनो, तुमच्यावर आहे, तुम्ही कुठपर्यंत याचा हे करता. तर धन्यवाद.